गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस काय करतो? 13 दिवसांचा आत्म्याचा संपूर्ण प्रवास गरुड पुराण रहस्य ऐकून हादरून जाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माणूस मेला की सगळं संपतं असं आपण मानतो, पण खरंच मृत्यू शेवट आहे का? की मृत्यूनंतरही एक प्रवास सुरू होतो जो आपल्याला दिसत नाही? गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचे पहिले 13 दिवस आत्म्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या 13 दिवसात आत्मा काय अनुभवतो, तो कुठे असतो आणि पुढे काय होतं हे जाणून घेतलं तर तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. गरुड पुराण हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अन्नभिन्न प्रवासाचे रहस्य उघडतो. या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जातो, तो आपल्या प्रियजनांना पाहतो का, हे सर्व आत्म्याचे संस्कार, तिच्या इच्छा, मृत्यूसमयीची मानसिक आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असतं. रहस्यमय कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात. आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो हे तिला कळतच नाही की ती शरीरापासून वेगळा झाला आहे. कुटुंबातील विलाप, शोक आणि विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणं केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची एक सुरुवात आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया या अदृश्य प्रवासाला, ज्याची सुरुवात होते शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण 18 महापुराण आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही, तर आत्म्याची अंतिम वेदना, तिची दिव्यता आणि कर्माचे परिणाम उलगडून दाखवतो. या ग्रंथात सुमारे 19,000 श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्री विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला हे परम रहस्य सांगितलेलं आहे, जे आत्म्याच्या मृत्यूनंतर मृत्यूच्या अवस्थावर प्रकाश टाकते. प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती, मोक्ष प्राप्त करून देत नाही, तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती, मानसिक समतोल आणि एक गूढ अनुभूती प्राप्त होते. या ग्रंथात सांगितलेलं आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात, जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते, पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे. शरीर हळूहळू स्थिर होऊ लागते. थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते, हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते. श्वासोश्वासाचा वेगही असामान्य होतो, कधी जलद कधी मंद. काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते. म्हणून काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे. जेव्हा जीवनाची ज्योत विझते, आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो, पण त्यालाही कळत नाही की तो आता या शरीरापासून वेगळा झाला आहे. मृत्यूचा क्षण. मृत्यू होताच आत्मा शरीरातून वेगळा होतो, पण सुरुवातीला त्याला हे समजत नाही की तो आता जिवंत नाही. तो आपल्या शरीराकडे पाहतो, आपल्या कुटुंबाला रडताना पाहतो आणि त्याला म्हणजेच आपल्या कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न करतो की मी इथेच आहे, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. ही अवस्था अत्यंत वेदनादायक असते, कारण आत्मा जिवंत असल्याचा अनुभव घेत असतो, पण तो वास्तवात मृत झालेला असतो, म्हणजेच मृत्यू पावलेला असतो. त्याचे जर त्या आत्म्याचे शुभ कर्म जर जास्त असतील तर त्याची आत्मा सहजतेने शरीर सोडते, पण ज्यांचे पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक आणि क्लेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते, पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो. तो म्हणजे मी जिवंत आहे, पण कोणी मला का बघत नाही? तो आपल्याच आप्तजनांना, प्रियजनांना पाहतो, त्यांच्याशी बोलतो, पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो. पण त्याला वाटते जणू काही हे सर्व स्वप्नच तो बघत आहे. पहिले 1 ते 3 दिवस. पहिले 3 दिवस आत्मा आपल्या घराभोवतीच राहतो. तो आपल्या प्रियजनांना सोडू शकत नाही. त्यांच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतो.
त्यांच्या दुःखात सहभागी होतो. गरुड पुराणानुसार या काळात आत्म्याला खूप आसक्ती वाटते. म्हणूनच घरात जे विधी केले जातात म्हणजेच दीप लावणे, प्रार्थना करणे यामुळे आत्म्याला थोडी शांती मिळते. पार्ट 3 दिवस 4 ते 7. चौथ्या दिवसापासून आत्म्याचा प्रवास हळूहळू सुरू होतो. आता तो घरापासून दूर जाऊ लागतो आणि एका अज्ञात प्रवासाकडे म्हणजेच दिशेकडे त्याचा प्रवास करतो. या काळात आत्मा गोंधळलेला असतो. त्याला भीती वाटू शकते. त्याला आधाराची गरज असते. म्हणूनच पिंडदान आणि तर्पण यांना खूप महत्त्व दिलं जातं. हे विधी आत्म्याला ऊर्जा देतात. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास हा सोपा होतो. दिवस 8 ते 10. 8व्या ते 10व्या दिवसामध्ये आत्मा एका वेगळ्या स्तरात प्रवेश करतो. हा स्तर म्हणजे जीव आणि मृत्यू यामधील एक अवस्था. इथे आत्मा आपल्या आयुष्याचा विचार करू लागतो. आपल्या कर्माची जाणीव त्याला होऊ लागते. त्याला कळायला लागतं की त्याने काय योग्य केलं आणि काय चुकलं. ही अवस्था इंट्रोस्पेक्शनची असते, जिथे आत्मा स्वतःलाच समजून घेत असतो. दिवस 11 ते 12वा दिवस. 11वा आणि 12वा दिवस हे अत्यंत निर्णायक असतात. आता आत्मा पुढच्या टप्प्यासाठी तयार होतो. गरुड पुराणानुसार या काळात आत्म्याला त्याच्या कर्माची परिणामांची स्पष्ट जाणीव होते आणि त्यानुसार त्याच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग ठरू लागतो. दिवस 13वा दिवस हा आत्म्याच्या प्रवासामधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा. 13वा दिवस हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी आत्मा पूर्णपणे पुढच्या प्रवासासाठी तयार होतो. त्याला नेलं जातं यमराजाच्या दरबारात. येथे त्याच्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेतला जातो आणि ठरतो त्याचा पुढचा मार्ग, पुढचा प्रवास. यानंतर आत्मा स्वर्ग, नरक किंवा इतर लोकांमध्ये जातो आणि पुनर्जन्म घेतो. हे सगळं त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. मित्रांनो, याच दरम्यान आत्म्याला 3 वेगवेगळे मार्ग दाखवले जातात. आता या मार्गापैकी कोणत्या मार्गावर आत्म्याला पाठवलं जाईल हे त्याने केलेल्या कर्मावरच ठरवलं जातं. तर मित्रांनो, पहिला मार्ग म्हणजे आर्ची मार्ग, म्हणजे देवलोकाच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग आहे, ज्याला पितृलोकाचा मार्ग सांगितला आहे. आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजेच नरकाच्या प्रवासासाठीचा असतो. आपल्या पाप आणि पुण्याचं निर्धारित वेळेपर्यंत भोग केल्यानंतर आपल्याला पुन्हा शरीर मिळतं. एवढंच नाही तर मृत्यूनंतर जीव आत्म्याला यमलोकाच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो. या अडचणीपैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लागणारी वैतरणी नदी. असं मानलं जातं की पुण्यात्मा या नदीला लवकर पार करतो, पण पापी आत्मा या नदीत खूप त्रास भोगतो. गरुड पुराणात असं सांगितलं आहे. मित्रांनो, म्हणूनच म्हणतात मृत्यूनंतरचे 13 दिवस हे फक्त विधी नसतात. ते आत्म्याच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. आपण जे करतो, जसं जगतो त्यावरच आपल्या आत्म्याचं भविष्य ठरतं. कदाचित मृत्यू शेवट नसून तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्याला अशांत आणि अस्थिरता राहतात. तर 11व्या ते 13व्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो. त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकाचे दरवाजे उघडतात. ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात, पण ज्यांच्यावर पापाचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात. आता पाहूया आत्मा संकेत कसे देतो. जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देते, जसे की स्वप्नात येणे, घरात अचानक अदृश्य सुगंध पसरवणे, दिवे आपोआप लावणे किंवा लागणे, विझणे, अचानक थंडी वाऱ्याचा झोत जाणवणे, विशेषतः सुगंधित वास येणे, हे सर्व संकेत असू शकतात. गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो, पण त्याची चेतना टिकून राहते. ती बघू शकते, ऐकू शकते, पण बोलू शकत नाही, कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत. पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलता संवाद साधते. कधी ती स्वप्नामध्ये येते, कधी कोणत्या दिव्य सुगंध जाणवतो, कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात.
हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात. मोक्षप्राप्त आत्मा परात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही. जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ते आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही. मात्र ज्या आत्म्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा भटकत राहतात. त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात. गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजाकडून श्रद्धेने तर्पण श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पितरांची आत्मा काही संकेत देतात. कधी स्वप्नात, कधी अंतर्मनातून, कधी एखादी दिवंगत आत्मा स्वप्नात पुन्हा पुन्हा येत असेल तर समजा ते आपल्याला काही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, आपण आतापर्यंत ऐकला तो प्रवास फक्त मृत्यूनंतरचा नव्हता, तो आपल्या जगण्याचा आरसा होता. मृत्यू हा शेवट नाही, तो एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आपल्याला फक्त भीती दाखवत नाही, तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार आणि प्रत्येक निर्णय आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो. म्हणूनच आजपासून थोडं जास्त चांगलं जगा, थोडं जास्त प्रेम करा आणि कुणाचंही मन दुखावणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. कारण शेवटी आपल्यासोबत काहीही जात नाही, जातात ते फक्त आणि फक्त आपले चांगले कर्म. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंगल आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व कमेंटमध्ये हरी ओम नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.